रामकृष्ण हरी मंडळी, तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं वर्षा दिवसे मंगळवेढा युट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी माझ्या गावाबद्दल एक कवितेची स्वलिखित रचना लिहिलेली आहे, ती तुमच्या समोर सादर करते। जर आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि कवितेचं नाव आहे संत नगरी मंगळवेढा। पूर ना पाऊस ना वादळवाळा आहे, जगातील सुरक्षित गाव माझं मंगळवेढा आहे। कानोपात्राही इथे जन्मली, चोखा मेळाही इथे झाला। संत दामाजी पंतांनी धान्याची कोठारे उघडी केली होती। 1, 2, 3 नाही तर तब्बल 14 संतांची मंगळवेढा भूमी होती। गैबी पीरचा उरुस हिंदूंचा गैबी पीरचा उरुस हिंदूंचा, थोरल्या आईसाहेबांचा नवरात्रीचा उत्सव माझा मुस्लिम बंधू साजरा करतो आहे। सर्व जाती धर्माच्या एकतेची ताकद माझा मंगळवेढा आहे। काय तो तुमचा पिझ्झा, काय तो तुमचा बर्गर आहे। काय तो तुमचा पिझ्झा, काय तो तुमचा बर्गर आहे। माझ्या मंगळवेढ्याच्या भाकरीची चव जगात 1 नंबर आहे। शहराच्या बाता करता कोणाला, माझा मंगळवेढाच भारी आहे। फॅशन सेन्स नसला तरी लुगडं धोतर घालण्याची परंपरा आमच्यात आहे। एकनिष्ठपणा संघर्ष आणि स्वराज्याची भूमी आहे। एकनिष्ठपणा संघर्ष आणि स्वराज्याची भूमी आहे। शिवछत्रपतींच्या पदवर्षाने पावन झालेली माझी मंगळवेढा नगरी आहे। मावळा आहे प्रत्येक जण इथला, शिवरायांच्या आम्ही वाघिणी, संस्कृती आणि वारसा जपते आहे माझी मंगळवेढ्याची संत नगरी। की अभिमानाने सांगते आहे वारकरी आहे मी, की अभिमानाने सांगते आहे वारकरी आहे मी। उद्धार झाला माझ्या जीवनाचा या संत नगरीत, की मंगळवेढ्याला आल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही असा माझ्या सावळ्या विठ्ठलाचा नियम आहे। की मंगळवेढ्याला आल्याशिवाय वारी पूर्ण होत नाही असा माझ्या सावळ्या विठ्ठलाचा नियम आहे। पांडुरंगाच्या हृदयातील आवडतं स्थान माझी संत नगरी मंगळवेढाच आहे। आणि हे पुढचं कडवं हे सत्य घटना आहे, मला कवितेत घ्यायचं नव्हतं पण मी सत्य म्हणण्याचा प्रयत्न करते। दुर्भाग्य माझं इतकंच आहे की बाहेर गाऊन आल्या मैत्रिणी, दुर्भाग्य माझं इतकंच आहे की बाहेर गाऊन आल्या मैत्रिणी। महादेवाच्या पडक्या विहिरीतील ब्रह्मदेवाची मूर्ती, संत बसवेश्वर संत चोखामेळा स्मारक का कानोपात्रेचं छोटस मंदिर, काय दाखवू त्यांना मी। की दुर्भाग्य माझं इतकंच आहे की बाहेर गाऊन आल्या मैत्रिणी। महादेवाच्या पडक्या विहिरीतील ब्रह्मदेवाची मूर्ती, संत बसवेश्वर संत चोखामेळा स्मारक की कानोपात्रेचं छोटस मंदिर, काय दाखवू त्यांना मी। अभिमानाने छाती ठोक सांगत होते मी, अभिमानाने छाती ठोक सांगत होते मी, संत नगरी मंगळवेढ्याची आहे मी। अभिमानाने छाती ठोक सांगत होते मी, संत नगरी मंगळवेढ्याची आहे मी। मैत्रिणी गावी आल्यावर 14 संतांचा इतिहास काय दाखवणार त्यांना मी। प्रश्न पडलाय मला, मंगळवेढेकर कधी जागे होतील। की आमच्या गावात भावाभावामध्ये बांधावरनं कधीच भांडणं होत नाहीत, की आमच्या गावात भावाभावामध्ये बांधावरनं कधीच भांडणं होत नाहीत। जगातलं एकमेव गाव जिथं शेताला बांधच नाहीत। मंगळवेढेकरांचं अखेर स्वप्न पूर्ण झालं, की इतक्या दिवसाचं मंगळवेढेकरांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण 4 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या थाटामाटात पार पडलं। शिवप्रेमी चौकात शिवतीर्थ झालं, हे सर्व मंगळवेढेकरांच्या एकीमुळे शक्य झालं। माझी नगरी संतांची तशी कलाकारांची सुद्धा आहे, माझी नगरी संतांची तशी कलाकारांची सुद्धा आहे। प्रल्हाद शिंदेही इथे झाले, शिंदेशाहीचा स्वरही इथेच जन्मला आहे। माझ्या मंगळवेढ्याचा कलाकार 7 समुद्रापार नाव कमवतो आहे। माझी नगरी साहित्यिक लेखक कवींची भूमी आहे, माझी नगरी साहित्यिक लेखक कवींची भूमी आहे। कवी इंद्रजित घुले, कवी शिवाजी सातपुते सरांनंतर कवितेचा वारसा मीच जपणार आहे। नमस्कार, मी मंगळवेढ्याची कवयित्री वर्षा नामदेव दिवसे आजपासून कवितेचा नवा इतिहास लिहिते आहे। नमस्कार, मी वर्षा नामदेव दिवसे आजपासून कवितेचा नवा इतिहास लिहिते आहे। आणि जाता जाता स्वतःच्या युट्यूब चॅनलचं प्रमोशन करते। माझं गाव ही माझी ओळख आहे, माझ्या युट्यूब चॅनलचं नाव सुद्धा वर्षा दिवसे मंगळवेढा आहे। मंगळवेढा माझं गाव आहे। कविता जर तुम्हाला आवडली असेल तर कविता लाईक आणि शेअर करा, आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, तोपर्यंत रामकृष्ण हरी।